नमस्कार. अमरकथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. महाभारताचे युद्ध म्हणजे धर्म आणि अधर्म यांच्यातील सर्वात महान संघर्ष. अनेकांना असे वाटते की या युद्धाचा संपूर्ण वृत्तांत फक्त संजय यांनी पाहिला होता, कारण महर्षी व्यासांनी त्यांना दिव्य दृष्टी दिली होती. परंतु काही पौराणिक कथांनुसार संजय यांच्याशिवाय आणखी 2 जणांनीही संपूर्ण महाभारत युद्ध पाहिले होते. ते म्हणजे बर्बरीक आणि हनुमानजी. चला सर्वप्रथम जाणून घेऊया बर्बरीक यांच्याविषयी. बर्बरीक हे भीमाचा पुत्र घटोत्कच यांचे सपुत्र होते. लहानपणापासूनच ते अतिशय पराक्रमी आणि महान धनुर्धर होते. भगवान शिवांच्या कृपेने त्यांना 3 दिव्य बाण प्राप्त झाले होते. असे मानले जाते की हे 3 बाण संपूर्ण सैन्याचा क्षणात नाश करण्याइतके सामर्थ्यवान होते. महाभारत युद्ध सुरू होणार असल्याचे कळताच बर्बरीक युद्धभूमीकडे निघाले. त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना एकच वचन द्यायला सांगितले, नेहमी पराभूत किंवा दुर्बल पक्षाची साथ दे. बर्बरीक यांनी आईचे वचन मान्य केले. भगवान श्रीकृष्णांना हे माहीत होते की बर्बरीक युद्धात सहभागी झाले तर त्यांच्या प्रतिज्ञेमुळे युद्धाचा समतोल सतत बदलत राहील आणि युद्धाचा शेवट वेगळा होऊ शकतो. म्हणून श्रीकृष्ण ब्राह्मणाच्या वेशात बर्बरीक यांच्या मार्गात आले. त्यांनी विचारले, तुझ्याकडे फक्त 3 बाण आहेत, एवढ्या मोठ्या युद्धात त्यांचा काय उपयोग? बर्बरीक हसून म्हणाले, हे 3 बाणच संपूर्ण युद्ध संपवण्यासाठी पुरेसे आहेत. श्रीकृष्णांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी एका झाडाकडे बोट दाखवत सांगितले, जर तू इतका समर्थ असशील तर या झाडाची सर्व पाने एका बाणाने छेदून दाखव. बर्बरीक यांनी डोळे मिटले आणि बाण सोडला. तो बाण क्षणात झाडावरील प्रत्येक पानाला स्पर्श करून परत आला. पण अचानक तो श्रीकृष्णांच्या पायाजवळ घिरट्या घालू लागला, कारण श्रीकृष्णांनी एक पान आपल्या पायाखाली लपवून ठेवले होते. बर्बरीक म्हणाले, महाराज कृपया पाय उचला, अन्यथा हा बाण तुमच्या चरणांनाही भेदेल. श्रीकृष्णांना समजले की बर्बरीक खरोखरच अद्वितीय योद्धा आहेत. यानंतर त्यांनी आपले खरे दिव्य रूप दाखवले. बर्बरीक नम्रतेने वंदन करून म्हणाले, प्रभो आपण स्वतः श्रीकृष्ण आहात. श्रीकृष्ण म्हणाले, जर मी तुझा गुरु असेन तर मला गुरुदक्षिणा देशील का? बर्बरीक म्हणाले, प्रभो आपण जे मागाल ते मी आनंदाने देईन. श्रीकृष्ण म्हणाले, मला तुझे मस्तक गुरुदक्षिणा म्हणून हवे आहे. क्षणाचाही विलंब न करता बर्बरीक यांनी स्वतःचे मस्तक श्रीकृष्णांना अर्पण केले. त्यांच्या या अद्वितीय त्यागाने श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, वर माग. बर्बरीक म्हणाले, मला संपूर्ण महाभारत युद्ध पाहण्याची इच्छा आहे. श्रीकृष्णांनी त्यांचे मस्तक एका उंच टेकडीवर स्थापित केले आणि वरदान दिले की ते संपूर्ण युद्ध पाहतील. लोकपरंपरेनुसार पुढे बर्बरीक खाटू श्याम या नावाने पूजले जाऊ लागले. आता जाणून घेऊया दुसरे साक्षीदार. ते म्हणजे हनुमानजी. अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर हनुमानजी विराजमान होते. संपूर्ण युद्धभर ते तेथे उपस्थित असल्याने त्यांनीही महाभारतातील प्रत्येक घटना अनुभवली, असे अनेक धार्मिक कथांमध्ये सांगितले जाते. तर तिसरे साक्षीदार होते संजय. महर्षी व्यासांनी दिलेल्या दिव्य दृष्टीमुळे संजय हस्तिनापुरात बसून धृतराष्ट्रांना युद्धातील प्रत्येक घटना सांगत होते. अशा प्रकारे परंपरागत कथानुसार महाभारताचे संपूर्ण युद्ध पाहणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये संजय, बर्बरीक आणि हनुमानजी यांचा उल्लेख केला जातो. वेगवेगळ्या ग्रंथ आणि परंपरांमध्ये याबाबतीत भिन्न मतेही आढळतात. तुम्हाला बर्बरीक यांच्या त्यागाबद्दल काय वाटते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच पौराणिक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण, जय खाटू श्याम.